मोपा विमानतळावर स्ट्रीट रेस फॉर्म्युला 4 आयोजित करण्यासाठी एक मोठे पॉलिटिकल नेक्सस सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे। ही रेस कोणत्याही परिस्थितीत पार पाडण्याची जबाबदारी कुणीतरी पडद्यामागून स्वीकारली आहे। पण या जबाबदारी मागे नक्की काय दडलंय, या सगळ्या मागे नक्की कसलं राजकारण शिजतंय, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। यात भर म्हणून आता नवनवीन किस्से ऐकायला मिळत आहेत। मोपावर ही रेस यशस्वी करण्याची जबाबदारी म्हणे एका वजनदार आमदाराने स्वीकारली आहे। पेडण्याचे स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांची या रेसला संमती आहे की नाही याचा विचार करण्याची तसदीही कुणी घेत नाहीये। सगळं काही आम्ही सेट करून देतो अशी जणू हमीच या आमदाराने दिल्याची चर्चा आहे। हा आमदार नेमका कोणत्या तालुक्यातील आहे हे सांगितले तर ते थेट नाव घेतल्यासारखंच होईल, त्यामुळे तूर्त आम्ही ते टाळतो। सध्या पेडणेत वेगळंच राजकारण तापलं आहे, त्यामुळे भविष्यात पेडणे मतदारसंघाची संपूर्ण धुरा याच आमदाराच्या खांद्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप उमेदवाराला विजयी करण्यासाठी या आमदाराने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे। आदल्या रात्रीच या आमदाराने राजकीय समीकरणं फिरवली, अन्यथा भाजप उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला असता असं बोललं जातंय। एवढंच नाही तर धारगळ पेडणे येथे सनबर्न फेस्टिवल घडवून आणण्याची जबाबदारी सुद्धा याच आमदाराने उचलली होती आणि तो प्रयोग यशस्वी करून दाखवला। त्यानंतर झेडपी निवडणूक, यामुळे या आमदाराचे वर्चस्व मतदारसंघात वाढले असून त्याचीच सध्या चलती अशी चर्चा आहे। विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांना निवडून आणण्यातही आपला मोठा वाटा असल्याचे या आमदाराने मुख्यमंत्र्यांनाही आधीच म्हणे सांगून टाकले आहे। आता याच आमदाराने स्ट्रीट रेसची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याचे ठरवले आहे। जर कोणी याला विरोध केला तर त्याची समजूत आपण स्वतः काढू असेही त्यांनी सरकारला आश्वासित केले आहे। त्यामुळे सरकारच्या डोक्यावर आता कसलेही ओझं राहिलेलं नाही हे स्पष्ट झालं आहे। मात्र या रेसमुळे गोवा सरकार आणि GMR कंपनी यांच्यात झालेल्या कराराचं उल्लंघन होत आहे याचे भान मात्र कुणालाही उरलेलं नाही। ही रेस गोव्यात आणण्यामागे यापूर्वी गोव्यात EDM फेस्टिवल आयोजित करणाऱ्या एका बड्या प्रस्थाचा हात असल्याचंही बोललं जातंय। त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन सर्व काही सेट असल्याची खात्री दिल्याची चर्चा आहे। आता या रेस मागे नेमके राजकीय साटेलोटे काय आहेत याचा शोध पेडणेकरांनीच घ्यायला हवा। मुख्यमंत्र्यांनी रेसच्या तारखा जाहीर केल्या आहेत, तरीही उघडपणे विरोध किंवा समर्थन करण्यासाठी एकही पेडणेकर पुढे येत नाही। ही मोठी खंत आहे। देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे लाडके मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पेडणेकरांना तिकट स्वाभिमानी म्हणायचे, पण तेच पेडणेकर आता ना स्वाभिमानी दिसत आहेत ना तिखट। जर ही रेस लोकांना हवी असेल तर किमान तसं तरी उघडपणे सांगा। दुसरीकडे इतर राजकारणीही मूग गिळून गप्प आहेत। निवडणूक जवळ आल्या की बघू आता उगाच कशाला कुणाशी पंगा अशी जणू शपथच राजकारण्यांनी घेतली आहे। यात केवळ राजन कोरगावकर यांनी आपला विरोध स्पष्ट केला आहे, तर माजी आमदार बाबू आजगावकर यांनी लोकांना विश्वासात घ्यावे असे मवाळ वक्तव्य केले आहे। ते स्वतः आमदार असताना त्यांनी लोकांना किती विश्वासात घेतले हा वेगळा विषय आहे। असो, पण ज्या राजकारण्यांनी या रेसचा विडा उचलला आहे त्याचं नाव तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा।